कृती आहे, पण त्या कृती केल्यानंतर 5 यज्ञाचं फळ, 5 दोषापासून मुक्ती मिळणारा कावळ्याला गाजभर आणणं, अग्नीला एक चमच्याभर तूप कागदाला लावून पेटवलं तरी अग्नीला भेटणार, आणि एखाद्या अतिथीला किंवा एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला तुम्ही नाश्ता पाणी, चहा पाणी त्याची सुद्धा निवारण करणं, या 5 कृती पंचमहायज्ञात येतात. आणि म्हणून हे 5 कृती आणि स्वामींचा जप एवढं जो करतो त्याची आध्यात्मिक विकासाला सुरुवात होते. त्याला हिमालयात जायची गरज पडत नाही, संसार सोडून द्यायची गरज पडत नाही, भगवे वस्त्र जटा दाड्या वाटून बाबा बनायची गरज पडत नाही. घरामध्येच आपण त्या परमेश्वराच्या अनुभूती आपण घेऊ शकतो. किती सोबत प्रपंच करून ठेवणार. म्हणून स्वामींचा जप आणि पंचमहायज्ञ हा आमच्या प्रत्येक सेवेकऱ्यांनी केला पाहिजे आणि प्रत्येक दुःखित पीडितापर्यंत ही सेवा पोहोचवली पाहिजे. पण बऱ्याच वेळा असं आम्हाला दिसतं